नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तर आज सगळ्यात रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आली आहे. सगळ्यांची रिक्वेस्ट होती की किचन दाखव, तुझं किचन दाखव. तर किचनमध्ये दाखवायला असं काहीच नाही, म्हणून मग मी किचनचा व्हिडिओ घेऊन येत नव्हते. कारण किचन मी 8 दिवस झालं मोकळं करायला घेतलं आहे, म्हणजे ज्या वस्तू, जे डबे वगैरे होते ते. कारण क्लाउड किचन करायचा विचार चालला आहे माझा. आणि इथं झुरळ वगैरे एखादं चुकून असलं तर असतातच इथं झुरळं. कारण आमच्याकडं ड्रेनेज लाईन नाही आहे, त्यामुळं तर सारखे झुरळं होतात आणि मी सारखं त्याला काही ना काहीतरी उपचार करून घालवून टाकते. तर त्यासाठी सगळं मोकळं केलं आहे किचन. पण म्हटलं पूर्ण मोकळं करायच्या अगोदर तुम्हा सर्वांना आधी देऊया आपण किचन टूर. तर कोणी नावं ठेवू नका, किचन साधं आहे आणि माझं स्पेशली असं म्हणणं आहे की वस्तूंनी घर सजत नाही, माणसांनी घर भरलेलं दिसतं. घरात माणसं खूप असावी आणि वस्तू कमी असाव्या, त्यामुळे मी जास्त वस्तू पण घेत नाही. आणि भांडे वगैरे पण मी पॅक करून इथे ठेवलेत. हे खूप मोठा पिंप आहे, या पिंपात भांडे वगैरे भरून ठेवलेत. लागतील तेवढ्याच वस्तू मी वरती ठेवते. तर कसं वाटलं किचन नक्की सांगा. आणि साधंसुधं किचन नावं ठेवू नका, मॉड्युलर किचन नाही आहे म्हणून. तर मला फ्रीमध्ये जरी कुणी मॉड्युलर करून दिलं तरी मला आवडणार नाही, कारण मला गावासारखं राहायला आवडतं. मला खूप साधं राहायला आवडतं. जो गुदमरतो आहे माझा इथं शहरात, कधी गावाला जायला भेटेल काय माहिती. पण असू दे, काही दिवसानं आणखीन एक सरप्राईज घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. मी फ्लॅटमध्ये चूल वगैरे असा सगळा सजावट करणार आहे आणि तो व्हिडिओ खरं तर मी घेऊन येणार आहे आणि तो किचनचा लुक घेऊन येणार आहे. म्हणून मी किचन मोकळं करायला घेतलं आहे. तर तोही व्हिडिओ नक्कीच येईल. तोपर्यंत आता किचन टूर करून घ्या, बघून घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. सांगायला विसरू नका तुम्हाला किचन कसं वाटलं. चला बघूया किचन. मध्ये जास्त काही सामान नाही आहे, फर्निश नाही आहे, नॉर्मल मॉड्युलर किचन आहे, त्यामुळे आता समजून घ्या. तर मी करणार आहे खरं तर क्लाउड किचन, म्हणून किचन मोकळं करायला घेतलं आहे. गावावरून आल्यावरती करणार आहे. आता फार थोडे दिवस राहिलेत. तर इथे बाथरूम आहे आपलं आणि इथे फ्रीज आहे लगेच, आणि इकडे बाहेर हॉल आहे. तर इथे चेअर ठेवलेलीच असते पिल्लूसाठी. आणि भरपूर लोकांना बघायचं होतं माझं ट्रायपॉड, तर हे बघा तुटलेलं आहे. आणि ह्याची रिंग लाईट पण दाखवते मी. तर मी विचारेल हे पोपडे काशे निघाले. तर या घराला कलर आम्ही स्वतः हाताने नवरा बायकोने केलेला आहे, त्यामुळं आम्हाला जमलेलं नाही आहे ते. पण 4 वर्ष झालं चांगला टिकला होता कलर. तर इथं हा पिंप आहे, हा आमच्या जाऊबाईंचा पिंप आहे. तिकडं जरा जास्तच अडचण होते, त्यामुळे तो इकडं आहे. खूप मोठा पिंप आहे. तर ही रिंग लाईट बघा इथे अशी बांधून ठेवली. माझ्या बहिणीने मला लग्नात हा गिफ्ट केली होती मांडणी. तुम्ही म्हणाल तू मॉड्युलर किचन का नाही केलंस, तर मला अजिबात आवडत नाही मॉड्युलर किचन. आणि असंही या घराचं काम व्यवस्थित नाही आहे, त्यामुळं आम्हाला खूप कामं करावी लागली या घराची. बांधकाम म्हणजे बऱ्यापैकी फरशा वगैरे व्यवस्थित बसलेल्या नाहीत या घराच्या. पण आम्हाला जेव्हा गरज होती त्यावेळेस, एक म्हणतात ना की छत डोक्यावर असायला पाहिजे होतं, त्यावेळेस हे घर भेटले, त्यामुळे आम्ही घेतलं. आणि तेव्हा आमच्याकडे एवढे पैसे नव्हते. इथे भांडे घासून मी मांडलेत, जास्त भांडे ठेवलेले नाहीत, वर लागतील एवढेच आहेत. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की घराचं बांधकाम चांगलं नाही आहे, मी किचन तोडायला घेतलं आहे. बघू शकता लिकेज व्हायला लागलं आहे. हे पाणी काही इथनं लिकेज होतं आहे असं नाही आहे, तर बाहेरून जी पाईपलाईन त्यांनी केलेली आहे ती कदाचित मुरून येतं आहे पाणी की काय काही कळेना झालं आहे. आणि हे तर लिकेज होत होतं ते तर मी थांबवलं. तर खूप सारखं घासावं लागतं मला. हे आत्ता मगाशी घासले. आणि एकतर क्षाराचं पाणी येतं, त्याच्यामुळं तर खूप त्रास होतो. बघू शकता मी सारखी कोलगेटनं किचन टिप्स का दाखवते, कारण हे क्षारचे डाग काढावे लागतात. बघू शकता किती क्षारचे डाग पडलेत, हे बघा. तर ही कलरच चेंज झाला पूर्ण ह्याचा. हे बघू शकता मी इथून हे सगळं पॅक केलं आहे व्हाईट सिमेंट लावून. तर इथं हंडा आहे पाण्याचा. असं म्हणतात की गॅस आणि पाणी शेजारी नसावं, म्हणून मी इथं झाडं लावली होती. पण ती आता काढली मी. बघू शकता नळ पण तुटला आहे, कारण काम नाही आहे घराचं व्यवस्थित. हा नळ आम्ही आमच्या खर्चाने नंतर बसवला. बघू शकता मी झाडं खूप लावली होती, पण मला ती काढावी लागली, कारण मला क्लाउड किचन करायचं असा विचार चालला होता. म्हणून म्हटलं थोडं औषध वगैरे झुरळांसाठी घरात लावून आत्ताच घ्यावं, की परत झुरळं नाही झाली पाहिजेत, कारण सगळं स्वच्छ ठेवावं लागतं. तर बघू शकता किचन खाली जे डबे होते ते मी वरती नेऊन लावले असे लॅफ्टला.
आणि खाली इकडे औषध लावले सगळीकडं, ते नाही का ते स्प्रे वगैरे, ते खाली किचन कट्ट्याखाली काही नाही, एवढंच सामान आहे. पूर्ण काढून सामान मी डब्यांमध्ये पॅक केलं या पिंपांमध्ये. आणि किचन कट्ट्यावरती पण काही नाही बघा. ह्याच्यात चमचे ठेवलेत लागणारे. आणि काय रे, हा व्हिडिओ काढते. हे पाणी सॉरी तेल आहे. आणि मला अशी सवय आहे की असे उभ्या ठेवायच्या पिशव्या, म्हणजे जे काही उरलेलं तेल असतं निथळून येतं त्याच्यात, परत आपल्याला ते देवाच्या दिव्याबत्त्यामध्ये वापरता येतं आरतीसाठी. आणि ह्याच्यात मी भाजी ठेवली आत्ता, मला फ्रीजमध्ये ठेवायची. आणि हे पाण्याची कॅन, आमच्याकडं प्यायचं पाणी पण विकतचं आहे, खर्चाचं पण विकतचं आहे. खर्चाचं येतं ते बोरचं येतं पाणी, आणि प्यायचं येतं ते एक गाडी येते प्यायची, तिथून घेतो हे कॅन. इथे हा फ्रीज आहे. आणि एवढंच किचन आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं जास्त काही नाही आहे. तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका किचन कसं वाटलं. आता तुम्ही म्हणाल काय एवढं साधंसुधं ठेवलं आहेस, तर मला साधं आवडतं देखील. आणि मला घरात झाडं खूप आवडतात. तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी झाडं खूप लावली होती, पण मला आता ते क्लाउड किचनसाठी सगळी काढून टाकावी लागली झाडं. कारण मला झुरळं इथं ड्रेनेज लाईन नाही आहे, मला झुरळं घरात नाही व्हावी म्हणून औषध आत्ताच मारून घेतलं आहे. कारण ड्रेनेज लाईन नसल्यामुळे झुरळं होतात सारखं इकडंच प्रत्येक फ्लॅटमध्ये. तर कसं वाटलं, खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता सगळ्यांचा, किचन दाखव किचन दाखव. तर हे असं किचन आहे माझं, साधं सोपं, समजून घ्या. आणि आवडला व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सगळ्यांच्या कमेंट आहेत, तुला दम का भरतो, तर मला हल्ली दम्याचा त्रास सुरू झाला आहे.